राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा असं वर्णन महाराष्ट्राचं गोविंदाग्रजांनी केलं आहे. किल्ले हे महाराष्ट्राचं वैभव आणि या किल्ल्यांना आता जागतिक वारसा दर्जा मिळाला आहे. महाराजांनी आपली सगळी बुद्धिमत्ता आणि नाविन्यता किल्ले बांधणीमध्ये लावली असं म्हटलं जातं. त्यांनी जवळजवळ 350 किल्ले बांधून घेतले. सुरतची लूट सुद्धा त्याकरताच वापरली. महाराज म्हणत की माझा एक एक किल्ला 1 वर्ष तरी लढेल. अशा प्रकारे मुघलांना महाराष्ट्र जिंकायला 350 वर्ष तरी लागतील. खुद्द औरंगजेब महाराष्ट्रात उतरला त्या नाशिक जवळचा रामशेज किल्ला जिंकायला त्याला 5.5 वर्ष लागली होती. त्या किल्ल्याला 1 वर्ष लागणार होती. मावळे जिंकायला त्याहून जास्त वेळ लागणार होता आणि त्यामुळे 350 गुणिले 5 फारच मोठं गणित होतं. का औरंगजेब उद्विग्न झाला ते वेगळं सांगायला नको असं म्हणता येईल. ब्रिटिशांना कळलं की मराठ्यांची मुख्य ताकद किल्ल्यांमध्येच आहे आणि त्यावेळी त्यांनी जोर लावला की किल्ले यांच्या हातात ठेवू द्यायचे नाहीत. 1818 मुहूर्त जिंकला तेव्हा तोफा लावून लावून किल्ले उद्ध्वस्त केले. तर 1818 ते 1883 या काळामध्ये गड किल्ल्यांवर जायला सुद्धा बंदी घातली आणि अशा प्रकारे किल्ल्यांचं राजकारण मागे टाकलं. तरीही लोकमान्य टिळकांनी 1 वर्षभर सिंहगडावर जाऊन राजकारण केलंच आणि अशा प्रकारे आपले किल्ले आपल्या वैभवाचं आणि राजकारणाचं वैशिष्ट्य आहे, नाही का?